चला, आज आपण ससा आणि कासवाची गोष्ट थोड्या आधुनिक पद्धतीने पाहूया आणि पुढची गोष्ट तुम्हाला कोणती ऐकायची आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ससा आणि कासवाची शर्यत. एका सुंदर आणि हिरव्यागार जंगलात चिको नावाचा एक चपळ ससा आणि मंद नावाचे एक शांत कासव राहत होते. चिकोला आपल्या वेगाचा खूप गर्व होता. एके दिवशी त्याने मंदला शर्यत लावण्याचे आव्हान दिले. मंदने स्मितहास्य करत ते स्वीकारले. शर्यत सुरू झाली. सुरू करा म्हणताच चिको वाऱ्याच्या वेगाने पुढे धावला. पाहता पाहता तो जंगलाच्या वाटेवर खूप लांब निघून गेला. त्याला वाटले की मंदला इथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल. इकडे मंद मात्र आपल्या संथ गतीने चालत होता. तो अजिबात थांबला नाही. त्याने एक एक पाऊल अतिशय चिकाटीने पुढे टाकले. त्याला माहित होते की ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य महत्वाचे आहे. अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर चिकोला खूप थकवा जाणवला. त्याने मागे वळून पाहिले तर मंद कुठेच दिसत नव्हता. मंद तर अजून खूप मागे असेल, तोपर्यंत मी या झाडाखाली थोडी विश्रांती घेतो, असे म्हणून चिको गाढ झोपी गेला. चिको झोपेत असताना मंद न थांबता चालत राहिला. तो हळूहळू पण जिद्दीने त्या झाडाजवळ पोहोचला जिथे चिको झोपला होता. मंदने चिकोकडे पाहिले आणि आवाज न करता तो पुढे निघून गेला. अचानक चिकोला जाग आली. त्याने पाहिले की सूर्य मावळत आहे. तो जीवाच्या आकांताने फिनिश लाईन कडे धावला. पण तिथे पोहोचल्यावर त्याला मोठा धक्का बसला. मंद आधीच तिथे पोहोचला होता आणि शर्यत जिंकली होती. त्याने कासवाशी पैज लाविली. ससा तो ससा की कापूस